दुपारचे 12 वाजून 10 मिनिटे झाले होते. अचानक घराचं दार वाजले. दार उघडून आत बघितले तर शेजारच्या किराणा दुकानामधला एक मुलगा आला होता. तो मुलगा आजोबांना म्हणाला, तुमच्या भावाचा फोन आला आहे. चला लवकर. आजोबांना सुद्धा घाई गडबडीत त्यांच्या पाठोपाठ निघाले. दुकानात पोहोचल्यावर त्यांनी चालू फोन उचलून कानाला लावला. तर आवाज आला की, दादा, सुनंदाला बरं नाही, तू लवकर घरी येऊन जा. सुनंदा ही आजोबांच्या भावाची बायको. ते शेजारी 4 गाव सोडून राहत असत. आजोबा सुद्धा तेव्हाच तातडीने भावाच्या घरी जायला निघाले. दुपारी 3च्या सुमारास ते तिथे पोहोचले. तिथली सगळी कामं आटोपल्यानंतर ते जेवण करून घरी येण्यासाठी निघाले. तेव्हा बरीच रात्र झाली होती. त्यांच्या भावाने त्यांना सांगितले की, एवढ्या उशिरा का जातोस? त्यापेक्षा उद्या पहाटे जा. हवं तर. पण आजोबांनी काहीतरी महत्त्वाच्या कामाचं कारण दिलं आणि ते रात्री 10:30च्या सुमारास निघून घरी जाण्यासाठी निघाले. त्यांनी गावाची वेस सोडली आणि पाऊल वाटेने चालू लागले. मुखात स्वामी नावाचा जप निरंतर सुरूच होता. गावच्या वेशीबाहेर सदाचे शेत होते आणि शेतीपासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर त्यांचे घर. एवना निघून काही तास उलटले होते. रात्रीचा 1 किंवा 1:30 वाजून गेला असेल. त्या शेतातून जाताना त्यांना कोल्हे ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. अंगावर काटा येईल असा आवाज होता. तो गर्द झुडपातून रातकिड्यांची किरकिर सुद्धा ऐकू येत होती. त्यांनी अर्थेमाळ रान सुद्धा ओलांडले नसेल. तितक्यातच एका बाईची जोरजोरात किंचाळी ऐकू आली. इतकी कर्कश किंचाळी होती की संपूर्ण माळरानात घुमली आणि क्षणासाठी वाटलं की आत्मा शरीर सोडून बाहेर येईल. जसे ते किंचाळीचा आवाज आला तसं सर्व शांत झालं. एक प्रकारची भयान स्मशान शांतता पसरली. आजोबा सुद्धा घाबरून एका जागी स्तब्ध झाले होते. त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. तेवढ्यात त्यांचं लक्ष समोर गेलं आणि समोर पाहून होता नव्हता त्राणही आता संपला होता. कारण एक स्त्रीसारखी दिसणारी आकृती त्याच्याकडे पळत येताना त्यांना भासत होती. तिच्या पळण्याचा वेग अतिसामान्य होता. मोकळे केस, हिरवी साडी जागोजागी फाटलेली होती. हिरवा चुडा भरलेला होता. डोक्याला कुंकू आणि सभोवताली एक प्रकाशाचा वलय होतं. लांबून तरी ती एक सवाशीण वाटत होती. ती स्त्री अतिशय वेगाने धावून त्याच्या दिशेने आली आणि त्याच्यातून आरपार निघून गेली. हा सगळा प्रकार अवघ्या क्षणात घडला की त्यांना समजायलाही वेळ मिळाला नाही. आजोबा झपाझप पावले टाकण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्या भागातून कधी रडायचा तर कधी हसायचा आवाज येत होता. तितक्यात ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. आजोबा हे सर्व पाहून तिला गयावया करायला लागले की, सोड मला. तिने नकारार्थी मान हलवली तर त्यांनी घट्ट डोळे मिटले आणि स्वामींचा जप करू लागले. जसे त्यांनी डोळे उघडले तर त्यांना दूरवर एका औदुंबराच्या झाडाला खाली एक दिवा दिसला. तो दिवा पाहताच तसं त्यांनी जोरात स्वामींच्या नावाचा जप सुरू केला. तशी ती बाई जोरजोरात ओरडू लागली तसं त्यांनी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्या माळरानावर जोरात वारा सुटला आणि त्या औदुंबराच्या झाडाखाली एक तेजमय आकृती तयार व्हायला लागली. त्या परिसरात कानाला आणि मनाला आधार देणारा एक कणखर आवाज उत्तराला, उगाची भीतोसी, भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांच्या, ज्यांच्या, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता त्या झाडाखाली एक स्पष्ट अशी आकृती त्यांना दिसायला लागली. ती आकृती होती साक्षात आपल्या स्वामी महाराजांची. साक्षात परब्रह्म जगतपिता आले होते. संपूर्ण शिवार आणि औदुंबर तेजोमय झाला होता. इतक्यात एक आदेश आला, सोड त्याला, नाही तर गाठ माझ्याशी आहे. आवाजात हुकूम होता, पण त्याचा कानात कुणीतरी अमृत टाकल्यासारखं त्यांना वाटत होतं. जो निशंक आणि निर्भय करत होता. जो आजोबांनी त्या जगतपितासमोर हात जोडले, स्वामी मला वाचवा. तेवढ्यात तो प्रकाश एवढा वाढला की त्या स्त्रीरूपी आत्याल्याचे सहन त्याला नाही आणि ती त्यामध्ये विसरून गेली. एक दिलासादायक आवाज परिसरात घुमू लागला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता तिथे कुठलाच प्रकाश नव्हता. दिवा शांतपणे तेवता होता. आजोबा त्या झाडाखाली जवळ जाऊन हात जोडले व स्वामींचे मनापासून आभार मानले व पारावर जाऊन बसले. बाळा, थकला असशील ना? ये, डोकं ठेव माझ्या मांडीवर. अचानक कुणीतरी त्यांचं डोकं हळवार
पारावर ठेवला आणि त्यांना शांत झोप लागली. त्यांना स्वप्नात असं दिसलं की ते जगतपिता स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले आहेत. त्यांचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरत आहे. जाग आली तर सकाळ झाली होती. ते त्यांच्या पारावर झोपले होते. बाजूला पाहिलं तर स्वामींचा एक सुंदर फोटो तिथे होता. त्यांनी फोटोला नमस्कार केला आणि गावाकडे चांगल्या आठवणी घेऊन निघाले. मित्रांनो, हा स्वामींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.